महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुःख आहे मध्यमवर्गीय पोरांचं. अच्छा. आई वडील अकाउंटला पैसे टाकतात त्यामुळे त्याची किंमत नसते. पुण्यात आल्यावर मला कळालं की अरे आपली अवकात काय. आणि त्यावेळेस मग चेक झालं ना, क्रॉस चेक ना, लिटमस टेस्ट झाली. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरला तर तुम्ही 4 वर्ष सस्टेन पाहिजे. तुम्ही Strict. एकाच वर्षात निर्णय नाही घेऊ शकत तुम्ही जे करतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. तुम्हाला 4 वर्ष ट्रॅकवरती येण्यासाठी 4 वर्ष हा वर्ल्ड वाईड टाईम. अच्छा. मला ते पुरस्कार नको, मला काहीच नको, म्हणलं माझं काम बंद पडायला लागलं. त्यावेळेस पहिल्यांदा मी 40,000चे कपडे घेतले. म्हणजे मला इतका दबाव आलता. 40,000चे कोट बीट आणि 4 कोट घेतले, ते तसले 2 कोट कपडे काय. आणि मी त्यावेळेस मला कळालं की व्हॉट इज मिनिंग ऑफ ड्रीम्स. ड्रीम्स काय असतात, व्हिजन म्हणजे काय. मानव जातीला टिकवायचं असेल तर सेल्फ सस्टेनेबल बिझनेस कसे पाहिजे. ओके. मानव जातीला जर मजबूत व्हायचं असेल तर छोटे छोटे उद्योजक कसे क्रिएट चालतील. त्यावेळेस माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं की मी वापस गेल्यावर 1,000 लोकांना एंटरप्रेन्योर बनवलं. ओके. सगळ्यात मोठं असते जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आपल्याला आज डायरेक्ट काही येऊ देत नाही. येऊन मला काही शिवाजी महाराजांनी दिले नाहीत पैसे, बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी काय मला दिले नाही, म्हणलं इधर घाल कपडे. त्यांनी मला काय दिलं तर त्यांनी मला स्वाभिमान दिलं आणि स्वाभिमान लढायची ताकद दिली. एकंदरीत सर तुमच्यासाठी एंटरप्रेन्युअर म्हणजे नक्की कोण किंवा एंटरप्रेन्युअरची व्याख्या काय. एंटरप्रेन्योर हा शब्द मला असं वाटतं महाराष्ट्रात शो करायला मी सगळ्यात मोठा कारणीभूत. तो गणपती असायचा आणि तो गणपती म्हणजेच एंटरप्रेन्योर. तो गणपती म्हणजे काय करायचा की स्पष्टपणे सांगू शकतो की एंटरप्रेन्योर म्हणजे भारतातला महाराष्ट्रातला जो शेतकरी शेतात काम करा तो प्रत्येक शेतकरी हा एंटरप्रेन्युअर आहे. त्याचं कारण एक आहे. मित्रांनो नमस्कार. प्राईम संवाद अंतर्गत आपण नेतागिरी सिरीज सुरू केली होती आणि आता प्राईम संवाद अंतर्गत आपण संघर्ष ही सिरीज सुरू करतोय. आणि या मालिकेअंतर्गत पहिल्याच भागात आपण जुळतोय शरद तांदळे सरांसोबत. शरद तांदळे हे नाव महाराष्ट्रासाठी परिचित आहेच. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यामध्ये सरांचं नाव येतं. आता त्यांची याबद्दलची संकल्पना दुसरी असली तरी थेट आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. शरद सर नमस्कार. नमस्कार. प्राईम संवाद यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला खूप छान वाटलं तुमच्या कार्यक्रमाला आलो. आणि प्राईम संवाद मला वाटतं हेच नाव ठीक आहे, त्याला संघर्ष वगैरे म्हणू नका. कारण की माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातला शेवटच्या ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस हा संघर्षच करतो. आणि जे काही छोटं स्वतःचं विश्व असेल ते प्रत्येकाचं स्वतःचं विश्व आहे. फार मोठं विश्व निर्माण केलं संघर्षातून असं काही नाही आहे. कारण की मला व्यक्तिगत संघर्ष शब्द फार मोठा वाटतो. अच्छा. आणि कारण की संघर्ष कोणता असतो. संघर्ष असा असतो की जो व्यक्तीने स्वतःसाठी केलेला संघर्ष नाही म्हणायचं, ती गरज असते. बरोबर. संघर्ष हा दुसऱ्यांसाठी असतो. मग संघर्ष कोणी केला म्हणायचं. माझ्या डोक्यात हे संघर्ष छत्रपतींनी केला, जो 350 वर्षापासून सुरू आहे. तो बाबासाहेबांनी केला, 70 वर्षानंतरही त्याची इम्पॅक्ट येते. तो फुल्यांनी केला, बरोबर. 200 वर्ष झाले आपण त्याची फळं चाकतो. तर आपण जे करतो आहोत त्याला संघर्ष म्हणण्यापेक्षा एक जगण्याचा लढा आहे. आणि शून्यातून सगळ्याच विषय निर्माण करते. शेवटी आपण मातीतले, जसं आपण बीज मातीत टाकतो तर ते बीज उगवतच. तर ते प्रत्येक बीजच उगवतं. निसर्गाचा मूळ धर्मच आहे की तुम्ही निर्मिती करणं आणि स्वतःची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा स्वतःला वाढवणं. तर बहुतेक आपण त्या मातीतलेत म्हणून मला ते नॉर्मलाइज वाटतं. पण सर आपण जर आपला ग्राफ पाहिला तर एका बीड जिल्ह्यातील छोट्या गावापासून सुरू झाला. सर्वात आधी शरद पासून सुरू झालेला शरद भाऊवर येऊन थांबला. नंतर शरद भाऊ ते शरद कॉन्ट्रॅक्टर ते उद्योजक ते नंतर आपण आता जर परत ग्राफ पाहिला तो नेहमी वाढता राहिलेला आहे. तो तर संघर्ष झालाच एक प्रकार. संघर्ष म्हणण्यापेक्षा निसर्ग नियमानुसार आहे, निसर्ग वाढलं पाहिजे आणि आपण आपल्या क्षमतेशी खेळलं पण प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणासाठी तो एक प्रकारे जर तुम्हाला लोक आफ्टर करतात तर तो संघर्षच वाटतो. ठीक आहे, आता संघर्ष म्हणून सुरुवात केलीच आहे. तर सुरुवात करू 2013 पासून कॉन्ट्रॅक्टर ते उद्योजक सगळ्यांना माहीत आहे. पण जी भरपूर लोकांना माहिती नाही ती गोष्ट म्हणजे 2013 मध्ये तुमचा एक थांबा होता इंग्लंडला. हो. आणि इंग्लंडला थांबा म्हणजे तुम्हाला यंग एंटरप्रेन्युअर अवॉर्ड तेही इंग्लंडचा राजा प्रिन्स चार्ल्स कडून मिळाला होता. त्याबद्दल एक थोडक्यात सांगा ना की तो कसा भेटला होता. खरं पाहिलं ना तर 2013 माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. अच्छा. म्हणजे याला मी टर्निंग पॉईंट याच्यामुळे म्हणतो की मी प्रॉपर बीडजवळ गाव आहे माझं वंजारवाडी.
मी काय फार गरिबी कुटुंबातून आलेलं नाही, नाही का. म्हणजे लोकांना एक ग्लोरिफाय करायची सवय असते. मी फार एका वडापावर राहिलो वगैरे. तसले की आपली बोगस स्टोरीज नाही आहे. बरोबर. तर वडील शिक्षक होते, आई शिक्षिका होते आणि त्यामुळं मध्यमवर्गीय सो कॉल्ड आपल्याला महिन्याला 4-5 हजार रुपये देऊ शकतील खर्चायला मुलाला एका. तर इथपर्यंत चांगल्या कुटुंब दर सदानही नाही म्हणतायत. म्हणजे मी भाषणात एका म्हणत असतो की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुःख आहे मध्यमवर्गीय पोरांचं. अच्छा. त्याचं कारण आहे की त्यांनी फार श्रीमंतीही पाहिलेली नाही आणि त्यांनी धड नीट गरिबी पाहिलेली नाही. ते डायलेम्यात आहेत मधल्या, म्हणजे सगळं मिळालंय त्यांना म्हणून मिडल क्लास आणि म्हणून मिळालं. आणि त्यांना काही खूप भारी नाही मिळालं आणि फार गरिबी पण नाही. बरोबर. म्हणून त्या आयुष्याच्या बाबतीत जास्त चुकलेत असं मला वाटतं. अच्छा. कारण की मिनिमम चटके तरी बसायला पाहिजे, हो, नाही तर मास तरी पाहिजे. बरोबर. दोन्ही नाही झालं. आणि भाषणात मी सांगत असतो 8वीतून 9वीत का गेलो, 8वी पास झालो, 10वीतून सायन्स काय घेतलं, सायन्स घेतलं, इंजिनिअरिंगला लागलो आणि पुण्यात आलो त्यावेळेस घरून पैसे मिळत होते. बरोबर. तर ते पैसे मिळत होते त्यामुळे त्या पैशाची किंमत नव्हती. अच्छा. आपल्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय पोरांना आई वडील अकाउंटला पैसे टाकतात त्यामुळे त्याची किंमत नसते. आणि स्वतःच्या एका विश्वामध्ये फिरत असतो आपण, एक इल्युजनमध्ये की मी भारी आहे, आय एम सो कॉल्ड ग्रेट. आणि त्या ग्रेटच्या चक्करमध्ये इंजिनिअरिंगमध्ये 2-3 वर्ष नापास झालो. अच्छा. 2 वर्ष. आणि तो ग्रेटनेसचा झालर किंवा मुखवटा कधी उडाला तर डिग्री झाल्यानंतर ज्यावेळेस मी पुण्यात आलो. औरंगाबादला डिग्री झाल्यानंतर, म्हणजे आता औरंगाबादला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माझं मेकॅनिकल झालं आणि पुण्यात आल्यावर मला कळालं की आपली अवकात काय. आणि त्यावेळेस मग चेक झालं ना, क्रॉस चेक ना, लिटमस टेस्ट झाली. बरोबर. आणि ती इथल्या वातावरणात झाली, पुण्याच्या. पुण्यात टेस्ट झाली आणि मग कळालं की यार आपण काहीच नाही आहेत जगाच्या स्पीडमध्ये. आणि मला असं वाटतं की जगातलं सगळ्यात मोटिवेशन जे आहे ते सेल्फ रिअलायझेशन पासून सुरू होतं. सेल्फ रिअलायझेशन, स्वची ओळख. स्वची ओळख. आज 15 तारीख आहे आणि आज एपीजेंचा, अब्दुल कलामांचा वाचन प्रेरणा दिवस आहे. बरोबर, वाचन प्रेरणा दिवस. एपीजेंचंच पुस्तक वाचलं होतं मी, अग्निपंख, आणि त्या पुस्तकातून मला प्रेरणा मिळाली. आज त्यांचं नाव नेमकं असतंच नावाने व्हिडिओ होतं. आणि मग तो बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि मग मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप म्हणून उतरलो. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे झाल्यानंतर झालं. पहिले काही दिवस जॉब केला 2 वर्ष आणि नंतर आपलं केबल टाकणे, ट्रान्सफॉर्मर बसवणे, इलेक्ट्रिकलची कामं केली. बरोबर. आणि असं करत असताना एक डोक्यात होतं की फेल्युअर मिळालेलं, घरच्यांचं सो कॉल्ड कंपॅरिझन, आपले मुलं कुठे आहेत, आपल्या पाहुण्यात कुठे आहेत, ह्या कंपॅरिझनमधून मी सगळ्यांशी बोलणं टाळलं आणि घोड्याला ढापं लावते तसं कुठंतरी वाचलं होतं मी, डार्क हॉर्स. अच्छा. डार्क हॉर्स म्हणजे असा की जो अंधारात पळतो आणि कळत नाही रेस मधल्यांना की हा नेमका किती पुढे गेला किंवा किती माग आहे. बरोबर. आणि त्या मेंटॅलिटीत मी काम केलं आणि 2013 मध्ये YBI नावाची एक संस्था आहे, युथ बिझनेस इंटरनॅशनल. अच्छा. जी प्रिन्स चार्ल्सची संस्था आहे लंडनची. ओके. तर ती जगातल्या 126 देशांमध्ये काम करते एंटरप्रेन्योरशिप. ती बऱ्याचशा फील्डमध्ये काम करतात, पण यंग एंटरप्रेन्योर्सवर काम करतात. त्यांची एक संलग्न संस्था भारतात आहे. तिचं नाव आहे BYST, भारतीय युवा ट्रस्ट, आणि CII, कॉन्फिडेन्शियल ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. तर ही लोक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स. ओके. फर्स्ट जनरेशन म्हणजे ज्याच्या घरात आधी कोणी व्यवसाय केलेला नाही, ज्याच्या पाहुण्यारावळ्यात व्यवसाय नाही, जो सेल्फ मेड आहे, अशी मुलं ती शोधतात बँके थ्रू, डॉक्युमेंटेशन थ्रू. मी काय कुठं त्या पुरस्कारासाठी ऍप्लिकेशन केलेलं नाही. म्हणजे तुम्हाला नॉमिनेशन जे म्हणता सो कॉल्ड नॉमिनेशन कोणी दिलं नव्हतं. नॉमिनेशन पण नाही, आम्ही ऍप्लिकेशन पण दिलं नव्हतं. अच्छा. म्हणजे माझं तर असं झालं, जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. तर तो पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालं, मी ह्या याच्यात होतो की आपलं कुठं होत असतं का. बरोबर. मग आपण तर कुठं 3 वर्ष झाले बिझनेसचा, एवढे मोठमोठे लोक पडले तिथं. पण महादेवाची कृपा म्हणा, पूर्वजाची पुण्य म्हणा, किंवा केलेल्या मेहनतीचं फळ म्हणा, मला त्यामुळेच एक मुलांना एक सांगा वाटतं की आयुष्यातले कुठलेही 4 वर्ष, म्हणजे तो आपण बघा ना, एक डिग्री 4 किंवा 3 वर्षाची असते. बरोबर. तर ती डिग्री का असते की एक माइंडसेट असा असतो की 4 वर्षात तो तुम्हाला विषय समजू शकतो, कुठलाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरला तर तुम्ही 4 वर्ष सस्टेन पाहिजे. तुम्ही एकाच वर्षात निर्णय नाही घेऊ शकत की मी जे करतोय ते चुकीचं की बरोबर आहे. तुम्हाला 4 वर्षावरती येण्यासाठी 4 वर्ष हा वर्ल्ड वाईड टाइम आहे. ओके. म्हणून डिग्री 3 आणि 4 वर्षाची असते. बरोबर. म्हणून PhD साठी 4 वर्ष असते, 3 वर्ष असतात. तर मग मी ते 4 वर्ष म्हणजे 2009, 10, 11, 12, 13 बहुतेक 4 वर्ष घोड्याला ढापं लावल्यासारखं पळालो, म्हणून त्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं. पहिल्या लॉटमध्ये भारतातून 64 जणांमध्ये मी होतो. अरे बापरे. त्याच्यानंतर भारतातून 16 जणांमध्ये आलो. अच्छा. त्याच्यात इंटरनल नॉमिनेशन नाही, इंटरनॉमिनेशन किंवा इंटरव्ह्यू 2 महिने इंटरव्ह्यू देत होतो मी कंटिन्यू.
म्हणजे 1.5 महिना दिल्यानंतर तर मी एकदा साईटवर होतो तर त्यांचा मला फोन आला कॉल. मी म्हणलं मला ते इंटरव्ह्यू नको, मला ते पुरस्कार नको, मला काहीच नको. म्हणलं माझं काम बंद पडायला लागलं. बरोबर. आणि ते मी साईटवर असणार, अधिकाऱ्यांसमोर बोलताना असणार आणि तो फोन यायचा. मग इकडे या, ते काहीतरी एक होतं त्यावेळेस, ते एक ॲप होतं, त्या ॲपवर जायचं आणि कॉल यायचा. मी भयंकर इरिटेट झालतो एकदम. मी म्हणलं मला काहीच नको, मी फोन स्विच ऑफ केला. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला आणि त्यांना ती पण आवडलं माझं. अच्छा, की कामाला महत्व देते, काय आवडणार काही सांगता येत नाही, हे कामाला महत्व देते बाई. आणि मग मी असं विचार करत होतो की सेकंड राऊंड मध्ये उडू आपण, थर्ड राऊंड मध्ये उडू, 5 राऊंड मध्ये उडू, कुठं ना कुठं उडू, फक्त आपण कुठंतरी उडू, कुठे बाद होईल. आणि विशेष म्हणजे दिल्लीहून त्यांचा माझा एक व्हिडिओ 5 मिनिटाचा त्यांनी बनवलेला, तर ते माझ्या साईटवर आले होते. अच्छा. आणि मग साईटवर आला की तिकडे सगळ्या साईटवर त्यांनी माझे सगळे डॉक्युमेंट चेक केले, माझ्या साईट चेक केल्या, इव्हन ते माझ्या लेबरशी सुद्धा बोलले. अरे बापरे. माझ्या समोरही बोललेत, माझ्या पाठीमागे बोलले, हे पैसे देते की नाही, इथपर्यंत क्रॉस चेक झालेले ते. तर तो एक 15 दिवस आम्ही एन्जॉय केला. म्हणजे मी वैयक्तिक एन्जॉय, मी लेबरला म्हणायचं ऍक्टिंग करा, आपल्याला काय मिळणार नाही, जे म्हणातील ते बोला. ते म्हणायचे भाऊ मग आम्ही उलट पालट ते बोला, मला काही फरक पडत नाही. म्हणजे अशाने बहुतेक मी त्याला फार सिरियस घेतलं नाही. आणि शेवटला मला असं कळालं की 126 देशांमधून प्रत्येक देशातला एक जण निवडलाय, तर टॉप 126 मध्ये तुम्ही आलात. मी म्हणलं आता मग पुढच्या राऊंड मध्ये कटू आपण. असं आलं नाही का, ते पुढच्या राऊंड मध्ये करू. मग तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाला लंडन मधल्या त्यांच्या YBIच्या टीम सोबत. मग ते म्हणले टॉप 16 मध्ये तुम्ही आला. म्हणलं बरं. टॉप 16 मध्ये आल्यावर मला कळालं की आता मला लंडनला जायला मिळणार. अच्छा. तोपर्यंत अवॉर्ड पण फिक्स नव्हतं. आणि मग मी 10 दिवस होतो लंडनमध्ये. मग लंडनमध्ये गेलो. म्हणजे मी माझ्या तोपर्यंत 4 वर्षाच्या आयुष्यात मोजून 10,000चे कपडे घेतले असते पूर्ण 4 वर्षात. म्हणजे मी म्हणायचो पैसे वाचवले पाहिजेत, आपली संपली तर कोण देईन आपल्याला. मग 150 रुपये टी शर्ट घेतले आम्ही कॅम्पमध्ये जाऊन. अच्छा. गरिबी होती म्हणून नाही, काट गरिबी होती, कोण पैसे देणार नाही, आपल्याकडं आपले लईच हाल आहेत, अशातलाही भाग नव्हता. पण असा विचार करायचो की यार 1000 रुपये वाचले तर ते लेबर पेमेंट देणं होईल. बरोबर. म्हणजे असं होतं ते. म्हणजे फार मी 200 रुपयाचा शर्ट असं नाही, काही नव्हतं. स्वतःवर खर्च कमी करू, लेबरसाठी पैसे ठेवू. ओके. आणि त्या पैशातून पैसे वाढू. आणि मग त्यावेळेस पहिल्यांदा मी 40,000चे कपडे घेतले. म्हणजे मला इतका दबाव आलता, 40,000चे कोट बीट, आणि 4 कोट घेतले, तसले 2 कोट कपडे काय. आणि मी रात्री मला एक जण सोडायला आला, आमचा सुपरवायझर. मी त्याला म्हणलं ह्यांनी लई खपिले, म्हणलं आपल्याला 40,000 2 आठवड्याचं पेमेंट झालं असतं लेबर्स. आणि म्हणलं भाऊ एकदा तर जीवाला करा. असं म्हणून मी गेलो. आणि तिथं मला खरं पाहिलं तर माझं टोटल ब्रेन वॉश झाल्यासारखं झालं. लंडनचा अनुभव हा माझ्या आयुष्यासाठी फार महत्वाचा होता. टर्निंग पॉईंटच म्हणता येईल. कारण की तोपर्यंत माझं विजन होतं की मला गाडी घ्यायची, मला बंगला घ्यायचा आणि मला प्रूव्ह करायचं. आणि शेजारी कोण आहे, मला काय करायचे, मेला तर मेला. अच्छा. हात मदतीचा नाही द्यायचा, कशाला द्यायचा आपण, आपल्यातून आडलंय का, माझ्या जीवावर जन्म घेतला आहे, असे डायलॉग डोक्यात होते. अच्छा. पण बॅक एंड द माइंड पॅरलली जो मूळ स्वभाव होता तो असा होता की मी तोपर्यंत 15-16 जणांना कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये आणलं होतं. बरोबर. मित्रांना नॉलेज शेअरिंग, कारण की मी ह्या मताचं होतो की माऊलींनी सांगितलं नाही का, दिलं तर वाढतं. बरोबर, दिलं तर वाढतं. मग मी आपल्या डोक्यात फिट ठेवलं होतं की आपल्याला वाढायची तर पहिले द्यावं लागेल. करेक्ट. तर ते देत होतं. बहुतेक तो एक अवॉर्डसाठी एक नॉमिनेशनमध्ये तो एक फायदा झाला. ते मला म्हणले तुझा बिझनेस आहे, मग तू कुणाला मदत केली का. मदत नाही केली, पण हे 7-8 जणांना कॉन्ट्रॅक्टर बनवले म्हणलं. अच्छा. आणि नेमकं ते साईटवर भेटले होते. बरोबर. त्यांना ते इतकं नवल वाटलं की हे माणूस दुसऱ्याला नॉलेज देते, कारण की तशी पद्धत जगात नाही. बरोबर. मै बडा आणि मै अर्न करूंगा. तर बहुतेक ते अवॉर्डसाठी काय. मग 10 दिवस तिथं लंडनमध्ये गेलो. लंडन बघण्यात आलं. आणि त्यावेळेस मला कळालं की व्हॉट इज मिनिंग ऑफ ड्रीम्स. ड्रीम्स काय असतात, व्हिजन म्हणजे काय असतं. तिथला एखादा दिवस सांगा ना की जो तुम्हाला. सांगतो ना, व्हिजन म्हणजे काय असतं की, म्हणजे मी एका 8-10 दिवस मी एका कॉन्फरन्समध्ये होतो. अच्छा. तिथं पण कंटिन्यू इंटरव्ह्यू कॉन्फरन्स झाले होते. आणि मोड ऑफ लँग्वेज इंग्लिश की मराठी की. मला मग हे होतं ना, भाषेला ट्रान्सलेटर होता नाही. अच्छा, ट्रान्सलेटर. एक ट्रान्सलेटर होता. आणि मग मी तोडकी मोडकी इंग्लिश, ते तोडकी मोडकी पुढे हिंदी, मला कन्फ्युजन झालं. आणि तेव्हा पण मी कोर्स केला होता इंग्लिश स्पीकिंगचा. अच्छा. ते बी हुकला माझा अजून. तर तिथलचे अनुभव म्हणजे 4-5 अनुभव मला वाटतं मी ते मरेपर्यंत विसरणार नाही, की बहुतेक ते माझे टर्निंग पॉईंट असतील. तिथे गेल्यावर मी एका कॉन्फरन्समध्ये होतो. आणि मी असं विचार करायचं, हे लोक बावळट आहेत का कायकडे, मला इथपर्यंत आणले, विमानाची तिकीट काढून. मी कॅल्क्युलेशन माझ्यावरच यांनी 4-5 लाख खर्च केलेत म्हणलं आतापर्यंत. आणि यांनी मला इथं आणलंय. म्हणलं मग माझी लेवल काय, कोण आहे यार, म्हणलं वंजारवाडी गाव आहे आपलं,
मागं पुढं कोण नाही, मला कशाला आणला असं नाही. आणि हे बावळट आहेत बहुतेक इंग्रज हुशार आहेत. माझ्या डोक्यात काही पण विचार इंग्रज हुशार आहे आणि नेमकं कशामुळे बोलवलंय, कशामुळे खर्च करायला. आणि मला तो कळालं होतं की 12.5 लाख रुपये मिळणार आहेत विनरला. अरे बापरे. मग मी म्हणलं 12.5 लाख वन तरी त्यांना वन टाइम मला 12.5 लाख रुपये मिळाले. आणि मी त्या कॉन्फरन्समध्ये त्यावेळेस मला कळालं की ते व्हिजन काय होतं की यार वर्ल्ड लेवलला एंटरप्रेन्योरशिप काय आहे, वर्ल्ड लेवलला बिझनेस लेवलला काय आहे, मानव जातीला टिकवायचं असेल तर सेल्फ सस्टेनेबल बिझनेस कसे पाहिजेत, ओके, मानव जातीला जर मजबूत व्हायचं असेल तर छोटे छोटे उद्योजक कसे क्रिएट चालतील, करता येते. ग्लोबल लेवलला जोपर्यंत इकॉनॉमी एकमेकांमध्ये टच होत नाही, छोटे छोटे टॅक्स पेअर तयार होत नाहीत, ओके, तोपर्यंत इकॉनॉमीला जबरदस्त Boost. मजबूती होऊ शकत नाही. 2, 3, 4, 5 बिझनेस एम्पायरर्स हे कुठल्याही इकॉनॉमीसाठी घातक असतात. बरोबर. असे Monopoly विचार create मी होते. तिथं काही ऐकले. आणि त्यात की तुम्ही तुमच्या समाजाचं देणं लागतात. तर तुम्ही देणं म्हणजे काय असतं नेमकं, म्हणजे रक्तदान शिबिरात रक्त देणं म्हणजे देणं आहे का एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन बिस्किटं वाटणं म्हणजे देणं आहे का, किंवा कुठं गरज पडली तर बाबा काही आलंय तर जाऊन धान्य देणं आहे का, किंवा रोडवरच्या भिकाऱ्यांना काही देणं आहे का. तर नाही, मला असं वाटतं की देणं म्हणजे तुम्हाला जे काही जमतंय त्या क्षेत्रात तुम्ही दिवे लावत उच्चांक चालणं. गाठायचा. दिवेला. आणि मग मला असं वाटलं की यार आपण तर काय फार नकली सोशल वर्क करू शकत नाही, पण एक सोशल एंटरप्रेन्योर नावाची एक टर्म्स माझ्या लक्षात आली हो. की यार तुम्ही इकॉनॉमीला टच करू शकतात, तुम्ही लाईफ स्टँडर्ड तरुण मुलांचं Set करू शकता. सेट करू शकतात. आणि बहुतेक ते एक विजन आलं. मी तिथं बसल्या बसल्या त्या कॉन्फरन्समध्ये विचार करतो, अरे हे लोक किती मोठा विचार करतात यार. मी म्हणलं माझा तर विचार स्वतःला मोठं होण्यापर्यंतच होता, बरोबर. आणि ह्यांचा विचार असा आहे की जगात सगळ्यात मोठं कसं इकॉनॉमिकल रिव्होल्युशन व्हायला पाहिजे बनवायचं. आणि मॅक्झिमम लोक एंटरप्रेन्योरशिप टर्म्स मध्ये आले पाहिजेत. बरोबर. आणि मग मी तिथं बसल्या बसल्या गुगलवर सर्च करायला एंटरप्रेन्योर म्हणजे काय, आणि तो एक इम्पॅक्ट मला राहिला. मी त्यावेळेस माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं की मी वापस गेल्यावर 1000 लोकांना एंटरप्रेन्योर बनवलं. हे माझं Great. विजन होता. अच्छा. आणि ते मी 2016लाच कम्प्लीट केलं. ओके. मी 1000च्या वर कॉन्ट्रॅक्टर तर डायरेक्ट बनवले. हा. इनडायरेक्ट किती आकडा आहे मला माहित नाही. म्हणजे मी ज्यावेळेस रोडवर फिरतो त्यावेळेस सर तुमच्यामुळं बरोबर. मी बिझनेसमध्ये आलो, अशा काही कानावर घटना पडतात. मला असं वाटतं ठीक आहे, समाधान. नाही समाधान नाही, ठीक आहे, आपण एक स्वप्न पाहिलं. अच्छा. मी त्याला दिल्याचं मी फार दानशूर असं नाही बघत. मग हे सगळं मी एक जे 2013 vision- नंतरच चेंज झालं. हा, आणि हे विजन मी लंडनमध्येच पाहिलं होतं 2013. 13मध्ये, की मी 1000 लोकांना बनवणार. आणि लिहिलं होतं मी, हम्म. व्हॉट्सअप मेसेज आपण स्वतःला टाकतो ना, तसं हा. टाकून ठेवला होता. आणि तो आकडा लय पुढे गेला. ओके. मग ते विजन माझं संपलं. आता मला जे द्यायचं होतं ते दिलं मी. समाजाला दिलं. समाजाला नाही देतो म्हणता येईल. मी जे फुकटचं ऑक्सिजन आणि पाणी पिलोय बहुतेक त्याचं रिटर्न गिफ्ट मी देऊन टाकलं. तर कारण की कुणी कुणाला देणं म्हणजे कुणी काय लय भारी नसतं. बरोबर. मी ऑक्सिजन इथला घेतला, ह्या जमिनीतलं खाल्लंय. तर मला असं वाटतं की ते मी जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस. देतो जो देतो तो महादेव. अच्छा. आपण विश्वस्त मात्र असतो. या नावाचे सुद्धा आपण विश्वस्त असतो, आपल्या कर्माचे सुद्धा आपण विश्वस्त असतो. हे एकदा डोक्यात फिट बसलं की मग मान अपमान काही वाटत नाही. आणि मग त्या लंडनच्या 10 दिवसात मी जगातल्या टॉप लोकांना भेटलो. तिथं मला विजन कळालं. तिथं डॅम डेमन नावाच्या पत्रकारांना भेटलो. त्यांनी मला कळालं की हाऊ इकॉनॉमिक ग्रोज. परत एक गोष्ट कळाली की तुमची कम्युनिटी असेल, तुम्ही ज्या प्रांतातून आला आहात त्या प्रांतासाठी तुम्ही काय विजन देऊ शकतात. कारण की सगळ्यात मोठं असते, जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आपल्याला आज डायरेक्ट काही येऊ देत नाही. येऊन मला काही शिवाजी महाराजांनी दिले नाहीत पैसे, बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी काय मला दिले नाही म्हणलं इधर घाल कपडे. त्यांनी मला काय दिलं, तर त्यांनी मला स्वाभिमान दिलं आणि स्वाभिमान लढायची ताकद दिली. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं असतं ड्रीम्स अँड विजन देणं. तर मला जे दिसलं बहुतेक मी ते पर्क्युलेट केलं, तर त्याचा खूप जणांना फायदा झाला. नक्कीच. पण म्हणजे तो अवॉर्ड जो आहे त्याचा फायदा मला एकट्याला नाही झाला, त्याचा फायदा माझ्यानंतर खूप जणांना झाला. विजन क्लिअर झाल्यावरच झालं. ते खूप जणांना. एकंदरीत सर तुमच्यासाठी एंटरप्रेन्युअर म्हणजे नक्की कोण, किंवा एंटरप्रेन्युअरची व्याख्या काय? आणखी आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारे एंटरप्रेन्युअरशिप घेतात. आणि एंटरप्रेन्योर हा शब्द मला असं वाटतं महाराष्ट्रात शो करायला मीच सगळ्यात मोठा कारणीभूत. पहिल्यांदा हा शब्द मीच जास्त, कारण मलाच पहिल्यांदा यंग आम्ही एका भाषणात पण म्हणलं तर एंटरप्रेन्योर लिहायचं म्हणलं तर प्रॉब्लेम होतो. आईपासून सुरू करायचं की ईपासून लिहायचं. बरोबर. तुम्ही आता स्पेलिंग लिहून बघा, लवकर येत नाही. आणि मग पण मी ते गुगलवर सर्च करायला, व्हॉट इज मिनिंग ऑफ एंटरप्रेन्योरशिप म्हणजे ते पण 2013ला तिथं लंडनमध्येच कन्सेप्ट येत गेला, अवॉर्ड मिळाला. मी म्हणले अरे बावळट लोक आहेत म्हणलं, याला यंग बिझनेस पण म्हणायचं म्हणलं, या एंटरप्रेन्योर कशाला घातलंय मध्ये. म्हणजे गावाकडे तर नीट समजत, यंग बिझनेस म्हणलं समजतं. पण मी म्हणलं अरे एंटरप्रेन्योर टर्म्स काय आहे, ही का वापरल्या गेली. एंटरप्रेन्योर हा शब्द आला एंटरप्राइजेस पासून. ओके. हा लॅटिन शब्द आहे, लॅटिन आणि इटालियन शब्द आहे. लॅटिन नंतर इटालियन लोकांनी वापरलाय तो शब्द. एंटरप्रेन्योर्स, एंटरप्राइजेस,
म्हणजे व्यवहार व्यवहार याच्याशी निगडीत असलेला शब्द आहे. हम्म. आणि त्याच्यात एक रोमिला थापर नावाचे एक हिस्टोरियन आहेत, फार मोठे Historical. हो, आहेत. लेखिका तर होत्या. लेखिका पण आहेत आणि म्हणजे आपलं नशीब का त्या इंडियन आहेत. हो. म्हणजे आपण इंडियनला तिच्याबद्दल गर्व पाहिजे. तर त्या रोमिला थापरबद्दल मी वाचत असताना त्यांची मी 1-2 पुस्तकं वाचली होती, पण त्यांची एक डेफिनेशन मी एंटरप्रेन्योरशिपवर वाचली. त्या म्हणल्या एंटरप्रेन्योर हा टर्म्स मुळात लॅटिन नाही आहे हा, किंवा इटालियन नाही आहे, किंवा युरोपियन नाही आहे, किंवा अमेरिकन नाही आहे. हा मूळ शब्द हा भारतीय आहे आणि Entrepreneur. एंटरप्रेन्योर शब्द. आणि हा एंटरप्रेन्योर शब्द हा जर टच केला तर तो भारतातल्या एक चंद्रगुप्त मौर्य नावाचा राजा होता बघा. हो, तर बहुतेक त्यांनी ही टर्म्स पहिल्यांदा वापरली गुप्त काळात. हं. गुप्त काळात. तर चंद्रगुप्त मौर्य जो आहे, तर चंद्रगुप्त मौर्यानी त्याचे काही गण बनवले होते. अच्छा. आणि तो गण म्हणजे आपल्याकडचे आता नाही, आपण पण गण बनवतो. हम्म. जिल्हा परिषद कोणतं गण आहे तुझं, बरोबर. आमदारकीचं कोणतं सर्कल आहे तुझं, Jurisdiction. पंचायत समितीचं गण म्हणजे एक एरिया, अच्छा, हा हा एरिया. एक एरिया. तर तसा त्या काळात चंद्रगुप्त मौर्याने त्याचे कॉन्स्टिट्युएन्सी. कॉन्स्टिट्युन्सी सारखा एक एरिया. तर त्या काळात चंद्रगुप्त मौर्याने त्याचे गण असे ठरवले होते, वेगवेगळे एरिया. त्या एरियाच्या गणांना एक प्रमुख असायचा, तो गणपती असायचा. आणि तो गणपती म्हणजेच एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्युअर. तो गणपती म्हणजे काय करायचा, की गावात कुणाला तांदूळ लागलं, कापूस लागलं, कुणाला कपडे, वस्तू काही लागले, तर ह्या सगळ्या व्यवहारांची देवाणघेवाण तो करायचा. ओके. आणि तो त्याच्यात श्रीमंत नाही झालेला. एंटरप्रेन्योर म्हणजे मी अब्जाधीश असं नाहीये. अच्छा. तर मी सोशल माझे काय दायित्व आहेत तो व्यवसाय करणे नवीन पद्धतीने. सोशल दायित्व. सोशल दायित्व आताची असल्याशिवाय concept त्याला म्हणजे entrepreneur- उद्योजक एंटरप्रेन्युअर म्हणजे भक्कम पैसा आणि कोट्यवधी. नाही नाही नाही. एंटरप्रेन्योर हा शब्द तुमचा सोशल दायित्वाला खूप अटॅचमेंट. अच्छा. नुसते पैसे कमवायचे म्हणल्यावर त्याला एंटरप्रेन्योर नाही म्हणता येत. म्हणजे मी फक्त लुटणारे पैसे. आता तर ते सुरू आहे म्हणजे भरपूर या कन्सेप्टला, म्हणून म्हटलं या तुमची व्याख्या. ही जी व्याख्या तर ती त्यांची तशी होती. आणि म्हणून गणपती बाप्पा मौर्य जो आहे तो त्या गणपती आहे. मौर्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा मौर्य आहे. ओके. म्हणून त्याच्यातली जी आपली ही आहे, आपण ती आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. तर सुख दुःख देणं, ती बघा तुम्ही जी मॅच आहे ना, ती एका एंटरप्रेन्योरलाच मॅच आहे. आणि त्या सगळ्या एंटरप्रेन्योरचा डॉन म्हणजे गणपती. तो गणाचा प्रमुख आहे, तो गणांचा प्रमुख आहे. अच्छा. तर ती वाचली. आणि त्यानंतर मग मी भारतात आलो, मी बरंचसं वाचलं, अनालिसिस केलं. याच्या आधी तुम्ही म्हणजे या 2013च्या आधी वाचन संस्कृती किंवा वाचन जोपासत होते की? अरे खूप वाचलेला माणूस आहे मी. तर हे पूर्ण करतो आधी. तर ते एंटरप्रेन्योर, मग मी इथं आलो, मी विचार केला यार एंटरप्रेन्योर कोण आहे. तर मला असं वाटतंय सगळ्यात प्रकर्षाने, म्हणजे मी आता स्पष्टपणे सांगू शकतो की एंटरप्रेन्योर म्हणजे भारतातला, महाराष्ट्रातला जो शेतकरी शेतात काम करणार, तो प्रत्येक शेतकरी हा एंटरप्रेन्योर आहे. त्याचं कारण एक आहे की तो पैशासाठी पेरतो का, तर पेरतो, पण तो जो पेरतो, ते जे उगवतंय ते तुमच्या खाण्यासाठी कामाला येते. आणि ते उगवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यातला मेहनताना त्याला मिळतो, पण तो उगवतोय. एखाद्या वेळेस पाऊस खूप आला किंवा दुष्काळ पडला, जमीन कोरडं, पाणी नाही आली, तरी परत पाऊस येईल अशा अपेक्षेने पेरायला जे जिगर लागतं, ते जिगर फक्त शेतकऱ्यांमध्ये. आणि ते जे हृदय आहे की सगळं उद्ध्वस्त झाल्यावरही परत उभं राहायचं, तर ते जे हृदय आहे त्याला एंटरप्रेन्योर म्हणायचं. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शेवटचा शेतकरी मला असं वाटतं की तो एंटरप्रेन्योर आहे. आणि महाराष्ट्रातला, भारतातला शेतकरी मला असं वाटतं की याच्या एवढा इन्स्पिरेशनल रोल मॉडेल आपल्याकडे नाही आहे, पण आपण त्याला घेत नाही तसं. तर मला ते फार कनेक्ट झालं माझ्या मातीशी की एंटरप्रेन्योर म्हणजे काय फार सुटाबुटातला आणि फार सो कॉल्ड बिझनेसवर गप्पा मारणारा, वर्ल्ड इकॉनॉमीवर गप्पा मारणारा किंवा नवीन टेक्नॉलॉजीवर गप्पा मारणारा एंटरप्रेन्योर नसतो. तर शेवटच्या माणसांचा विचार करून संघर्ष करणारा प्रत्येक व्यक्ती एंटरप्रेन्योर असतो. म्हणून मराठी पुस्तकाचं नाव मी एंटरप्रेन्योर दिलं. माझी इच्छा होती की हा शब्द शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. अच्छा, ग्रेट सर. नाही, यातूनच म्हणजे हा तुमचा जरी टर्निंग पॉइंट असला तरी हा शब्द तरी भरपूर जे आपण सो कॉल्ड उद्योजक म्हणायचो त्यांना तरी माहित पडला की अरे आपल्याला एंटरप्रेन्युअर म्हणतात. आणि तेव्हापासून ते एंटरप्रेन्युअरशिप सुरू झाली. आणि अनेक सोशल मीडिया किंवा आपण जो कोणी व्यक्ती काहीतरी वेगळं करतो, नाही आता त्या एंटरप्रेन्योर शब्दाच्या किंवा त्याचा शब्द वापर करून खूप साऱ्या छत्र्या उगवल्या. बरोबर. मी लेसनाचे पॉडकास्ट पाहिले, लोक रील बनवायले, सगळं आपल्याला एंटरप्रेन्युअरच म्हणतात. म्हणजे सूटबुटातले फोटो काढून गॉगल असं लावून म्हणते भारी, त्याला एंटरप्रेन्योर नाही. म्हणजे